सगळे मजेत ना? मजेतच असलं पाहिजे। मी अंशमी तुमचं स्वागत करते माझ्या चॅनलवरती। सो बऱ्याच दिवसापासून मी मायक्रो ओव्हनमध्ये कोणतेच कुकिंग केली नाही किंवा कोणताच पदार्थ बनवला नव्हता। सो म्हणून आज मी मायक्रो ओव्हनमध्ये केक मी बनवतेच, पण मायक्रो ओव्हनमध्ये मी फर्स्ट टाइमच केक बनवणार आहे। सो त्याचे सगळं साहित्य आणलेलं आहे आणि त्याचे सगळे सेटिंग्स वगैरे मी शिकून घेतलेले आहेत, कारण त्याचे सेटिंग्स मला ह्याच्या आधी माहिती नव्हते। सो आता बनवायची जी प्रोसेस आहे ते करूया। त्याचं प्रीमिक्स आणलेलं आहे, त्याचं भांडं जे लागतं ते पण आणलेलं आहे। सो चला बघूया। हे इथं मी घेतलेलं आहे एक बाउल, आणि ते बाउल आहे स्टीलचं, तुम्ही काचेचं सुद्धा घेऊ शकताय। आणि ह्याच्यामध्ये आता आपण प्रीमिक्स मिक्स करणार आहोत। तर इथे माझ्याकडे मेजरिंग कप्स आहेत आणि तुम्ही बघू शकताय सगळ्या मेजरचे मेजरिंग कप्स आहेत इथे। तर हे मी डीमार्टमधून घेतलं होतं, तर ह्याचा भरपूर वापर होतो मला केक बनवताना। तर ह्याचा जो शेवटचा जो कप आहे 1 कप, त्याने आपण आता मेजरिंग करून घेणार आहोत। तर इथे आहे प्रीमिक्स, चॉकलेट प्रीमिक्स मी घेणार आहे। तर आपल्याला चॉकलेट केक बनवायचा आहे। तर अर्धा किलोचा केक करायचा असेल तर आपल्याला ह्या मेजरमेंटनुसारच 2 कप आपल्याला घ्यायचे आहेत। तर 2 कप पीठ मी इथे प्रीमिक्स जे आहे ते घेतलेलं आहे। तर इथे 1 चमचा त्याच्यामध्ये मी ऑइल टाकलेला आहे। त्याच्यानंतर हे आधी मिक्स करून घ्यायचं। मी डायरेक्ट बीटरनेच त्याला मिक्स करून घेणार आहे। हे आहे माझ्याकडे बीटर, ते केक बनवण्यासाठी त्याचा वापर होतो। त्याचं फिलिक्स कंपनीचं मी माझ्याकडे बीटर आहे, त्याच्याबरोबर हे 2 साचे भेटतात। सो ह्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करत आपण त्याला बीटर करणार आहोत। इथे मी पाणी मिक्स केलेलं आहे थोडं आधी, आता त्याला बीटरने त्याला मिक्स करून घेणार आहोत। आता ह्याच्यामध्ये आपण लागल तसं थोडं थोडं पाणी मिक्स करायचं आणि मग त्याच्यानंतर असं सैलसर एक पॅटर्न तयार करून घ्यायचं। तुम्ही बघू शकता आता हे ऑलमोस्ट रेडी आहे, झालेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे एक अर्धा किलोचा केक टेन घेतलेला आहे। हा आहे अर्धा किलोचा, त्याच्यामध्ये हे सगळं पॅटर्न आपण घालून घ्यायचं। तर हे आहे माझं LGचं मायक्रो ओव्हन। त्याला आता कन्व्हेक्शन करून घ्यायचं, प्रीहीट करून घ्यायचं 180 डिग्रीला 10 मिनिटं टायमिंग लावून। 10 मिनिटं आता प्रीहीट करून घ्यायचं। प्रीहीट करून झाल्यानंतर लागलीच ओव्हनमध्ये आपण जो पॅटर्न तयार केलेला आहे तो घालून घ्यायचा। हे बघू शकताय, त्याच्यावरती मी थोडेसे चॉको चिप्स पण टाकलेले आहेत नंतर।
याला क्लोज करून घेऊ आणि आता आपण टायमिंग लावायचा आहे कन्व्हेक्शन मोडला 180 डिग्रीला आपण 40 मिनिटं टायमिंग लावून घ्यायचं आहे. 40 मिनिटं. तर तुम्ही बघू शकता इथं केक आपला रेडी आहे. केक थोडासा गरम आहे, थोडंसं अर्धा तास त्याला थंड होऊ द्यायचं. मग थंड झाल्यानंतर त्याला थोडंसं कडनं चाकून थोडंसं कट करून घ्यायचं. तर हा आहे आपला केक, चॉकलेट केक. तुम्ही बघू शकताय अगदी इझिली आणि अगदी स्पंजी झालेला आहे केक. तर कसा वाटला व्हिडिओ मला नक्की सांगा कमेंटमध्ये आणि मला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊनच येईन. तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू.